शेगाव शहरातील बसस्थानकाजवळील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीला रविवारी सायंकाळी आग लागली। या आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून 106 वर्षापूर्वीच्या इमारतीमधील हजारो रुपयांचे सागवान लाकूड जळाले आहे। बसस्थानकासमोरील नगरपालिकेची जुनी इमारत असून सध्या ती इमारत बंद होती। काही वर्षांपर्यंत या इमारतीत सहाय्यक निबंधक कार्यालय कार्यरत होते, मात्र या कार्यालयाचे स्थलांतर झाल्याने ही बंद आहे। दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 6च्या सुमारास या इमारतीस अचानक आग लागली। घटनेची माहिती नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठून आग विझवण्यासाठी पाण्याचा पंप सुरू केला, मात्र अपुरा असलेला पाईप आणि अग्निशमन वाहनात असलेले थोडे पाणी 5 मिनिटात संपले। यामुळे सदर वाहन पाणी भरण्यासाठी निघून गेले। त्याला 45 मिनिटे लागल्याने तोपर्यंत आग घनघणीत राहिल्याने परिसरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील सामान खाली केले होते। या जुन्या इमारतीला आग लागली नसून ती लावण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी जोरात सुरू होती। 7:30 वाजताच्या सुमारास शेगाव व खामगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर